आज आपण शेवग्याच्या शेंगाची आमटी बनवणार आहोत। त्यासाठी बघा 2 शेंगा मी कापून घेतलेल्या आहेत, असे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत। जेवढी निघल तेवढी त्याची सालवरचे जे शिरा असतात ह्या काढून घेतलेल्या आहेत। आणि त्यासाठी बघा कमीत कमी 100 ते 150 ग्रॅम तुरीची डाळ मी भिजत घातली होती 1 तासासाठीच आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे। बघा भिजत घालायच्या अगोदर बी स्वच्छ धुतली होती आणि भिजल्यानंतर पण आता मी एकदा धुवून घेतलेली आहे। अशा पद्धतीत अशी काय होतं माहिती आहे का, तुरीची डाळ ना सगळ्याला असं म्हणजे खाल्ल्यानंतर कुणाकुणाला पित्त वगैरे असेल तर जळजळ करतं। तर कमीत कमी ना एक अर्धा तास किंवा 1 तास जर भिजत घातली आणि जर बनवली का नाही आणि तुपाची फोडणी दिली तर मग जळजळ होत नाही, हे लक्षात ठेवायचं। आज आपण कुकरमध्ये बनवणार आहोत, त्यासाठी कुकर गरम करत ठेवला आहे। त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी आणि गरम होऊन देऊया। त्याच्यामध्ये टाकायची छोटा 1 चमचा मोहरी, छोटा 1 चमचा जिरे टाकायचं। त्यात टाकायचं आपल्याला हिंग पावडर, त्यात टाकायचे कढीपत्ता आणि त्यात टाकायचे एक मीडियम आकाराचा कांदा। तर कांदा चांगला भाजून घेऊया। त्याच्यामध्ये बघा 1 हिरवी मिरची, 6 पाकळ्या लसणाच्या, अर्धा इंच आलं असं कुटून घेतलेलं आहे। आता हे पण काय करायचं, आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचं। त्यात टाकायचं आपल्याला थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया। त्यात टाकायचं टोमॅटो। आता हे पण आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचं। त्याच्यामध्ये टाकायची मिरची पावडर, कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे। आता तुमच्याकडे जो मसाला असेल तो टाकला तरी चालेल। मी मिरची पावडर टाकलेली आहे। चवीप्रमाणे टाकायचं मीठ, त्यात टाकायचं आपल्याला कोथिंबीर आणि मिक्स करून घेऊया। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। गॅस बारीकच आहे। आता ह्याच्यामध्ये तुरीची डाळ टाकायची, पाणी नितळून घेतलेलं आहे। पाण्यासकट टाकली तरी पण चालेल कारण की आपण धुवून घेतली होती। आणि त्यात टाकायचं आपल्याला शेंगा। तुम्हाला जर आवडत असेल ना तर ह्याच्यामध्ये थोडीशी कच्ची कैरी जरी टाकली तरी चालेल। आता कशी कैरी भेटते ना तर छान लागते एकदम, थोडीशी टाकायची। आपले छोटे 2 तुकडे जरी टाकले तरी चालेल। टोमॅटो टाकलं तरी पण कच्ची कैरी टाकली तरी चालेल। आता ह्याला जरा परतून घेते मी। परतून घेतलेलं आहे बघा बारीक गॅसवर, गॅस काय वाढवलेला नाही आहे। आता मीडियम गॅस करायचा। ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला कोमट पाणी। आता तुम्हाला किती कालवण पाहिजे त्याप्रमाणे पाणी टाकायचं। 1 ग्लास मी टाकलेला आहे, आपण अजून त्याच्यामध्ये अर्धा ग्लास टाकायचा। आणि आता आपण कुकरला झाकण लावून घेऊया। आणि तुम्ही बारीक गॅसवर जरी 3 शिट्ट्या केल्या तरी चालतील किंवा मीडियम गॅसवर जरी 3 शिट्ट्या केल्या तर चालेल, कारण की डाळ आपली चांगली भिजलेली होती त्यामुळे शिजायला टाईम लागत नाही। कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत बघा आणि खाली उतरून घेतलेला आहे। तर खोलून घेऊया। बघा मस्त असं झालेलं आहे। भिजत घातली की नाही की डाळ बघा अशीपर्यंत चांगली शिजते। आता हिला थोडी नुसती चमच्याने अशी हलवली की नाही थोडी तर एकदम छान होईल। तुम्हाला सांगितलं थोडीशी कच्ची कैरी जरी तुम्ही टाकली तरी पण चालेल। आणि तुम्हाला सांगितलं ना तुरीची डाळ जर कुणाला जर अशी म्हणजे पित्त वगैरे होत असेल ना तर वरण म्हणा, अशी आमटी म्हणा, त्यासाठी मग तुम्ही तुपात फोडणी टाका, म्हणजे बिलकुल बाधत नाही आणि जळजळ पण करत नाही। पण भिजत घालायची डाळ हे लक्षात ठेवायचं। तर अशा पद्धतीने करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।